नमस्कार. शेतकरी कर्जमाफीची 2025ची यादी तयार. लगेच पहा तुमचं नाव. काय आहे नेमकी ही माहिती, चला जाणून घेऊ. गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली होती. सुरुवातीला काही विलंब झाला असला तरी या प्रक्रियेला गती मिळाली आहे. शेतकरी संघटना, विरोधी पक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या सततच्या दबावामुळे सरकारने या संदर्भात एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालातच कर्जमाफीचा अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट माहिती दिली आहे की ते म्हणाले, सरकारने दिलेले कर्जमाफीचे आश्वासन अजूनही देखील कायम आहे. मात्र या योजनेचा लाभ केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच मिळेल. सरकारचा भर योग्य शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणार आहे आणि म्हणूनच समिती नेमण्यात आली आहे. बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की कर्जमाफी गुणवत्तेवर आधारित असेल, जेणेकरून ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे त्यांनाच ही मदत मिळणार आहे. ही समिती शेतकऱ्यांचे सखोल सर्वेक्षण करेल. या सर्वेक्षणानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना कर्जमाफीसाठी शिफारस केली जाईल. महसूल मंत्र्यांनी खात्री दिली की ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असेल, ज्यामुळे गरजू शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळेल. ही माहिती अधिकृत स्रोतांवर आधारित आहे, परंतु कर्जमाफीची अंतिम प्रक्रिया आणि नियम सरकारी घोषणांनुसार बदलू शकतात. शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर किंवा सरकारी कार्यालयात जाऊन या माहितीची खात्री करावी. धन्यवाद.